नमस्कार मित्रांनो, आपल्याला माहीत असेलच की भारत हा देश अगोदर हिंदू देश होता। मग नक्कीच आपल्याला प्रश्न पडला असेल की भारतामध्ये इस्लाम धर्माचा प्रसार कसा होत गेला आणि इस्लाम धर्म भारतामध्ये कधी आला आणि भारतामध्ये दिल्ली सल्तनत आणि मुघल साम्राज्याची स्थापना कशी झाली आणि कधी झाली आणि तसेच त्यांचा शेवट कसा झाला। तर याचबद्दल आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नमस्कार, माझे नाव अमर जगताप आणि मी तुमचे पुन्हा स्वागत करतो आपल्या मराठी आणि यूट्यूब चॅनलवरती। दिल्ली सल्तनत आणि मुघल साम्राज्य हे भारतावरती राज्य करणारे दोन प्रमुख राजवंश होते। 13व्या शतकात दिल्ली सल्तनतची स्थापना झाली तर 16व्या शतकात मुघल साम्राज्याचा उदय झाला। दिल्ली सल्तनत आणि मुघल साम्राज्य आपल्याला जरी एकच वाटत असले तरी या दोन्ही सत्ता वेगवेगळ्या होत्या। दिल्ली सल्तनतमध्ये मोहम्मद घुरी, मोहम्मद गझनी, कुतुबुद्दीन ऐबक आणि इब्राहिम लोदी अशा अनेक राजवंशांनी एकमेकांवरती कुरघड्या करून राज्य केले, तर मुघल साम्राज्य हे एकाच राजवंशाचे राज्य होते। इसवी सन 500 ते 600 वर्षापूर्वी भारत हा एक अखंड देश होता। त्यामध्ये सध्याचा पाकिस्तान, बांगलादेश, भूटान, नेपाळ, श्रीलंका, म्यानमार आणि मालदीव्स या अनेक देशांचा समावेश होता। तेव्हा सध्याच्या भारताला हिंदुस्थान बोललं जायचं, म्हणजेच हिंदू लोकांचे राज्य। इसवी सन 500 ते 600 वर्षांपूर्वी अरब व्यापारी मलबार किनारपट्टीवर व्यापाराच्या हेतूने येत असत आणि त्यानंतर त्यापैकी काही जण मलबार किनारपट्टीच्या परिसरात राहायला लागले। अरब म्हणजे सौदी अरेबिया, कुवेत, कतर आणि ओमान या देशांमधील लोक जे ज्यू आणि ख्रिश्चन, कॅन्डियन आणि सेमेटिक धर्माचे होते आणि जेव्हा 7व्या शतकामध्ये इस्लाम धर्माची स्थापना झाली त्यावेळी याच काही अरबी लोकांनी इस्लाम धर्म स्वीकारला होता। तर इसवी सन 500 ते 600 वर्षांपूर्वी अनेक अरब व्यापाऱ्यांनी केरळमधील स्त्रियांशी विवाह केले। या अरब मल्याळी विवाहातून जन्मलेल्या मुलांना मोपला, मपिल्लास किंवा महापिल्ले असं नाव पडलं। पुढे 7व्या शतकामध्ये इस्लाम धर्म स्थापनेनंतर इस्लाम कबूल करून केलेल्या अरब व्यापाऱ्यांमार्फत भारतीय प्रदेशात इस्लाम धर्माचा प्रथम प्रवेश झाला। हे अरब व्यापारीच भारतातले पहिले इस्लाम प्रचारक। स्वाभाविकच त्यामुळे मलबारात स्थायिक झालेल्या अनेक अरबांनी आणि त्यांच्या पुढच्या मोपल वंशजांनी मलबारात असलेल्या मुस्लिम अरबांशी जवळीक आल्याने प्रथम इस्लाम धर्म स्वीकारला। केरळमधील चेरमान जुमा मस्जिद इसवी सन 629 मध्ये पहिल्यांदा बांधली। त्यानंतर 712 साली मोहम्मद बिन कासिमने भारतावरती पंजाब सिंध प्रांतावरती अनेक हल्ले करून पंजाब आणि सिंधवरती आपला कब्जा केला। त्याच नंतर त्याचा अरब सैनिकांनी पंजाबमध्ये इस्लाम धर्माचा प्रचार करायला सुरुवात केली। 10व्या शतकामध्ये अफगाणिस्तानच्या गझनी शहरामध्ये गझनी येथे राज्य करणाऱ्या गझनी घराण्यातील मोहम्मद गझनीने भारतावरती हल्ले करून पंजाबवरती आपले वर्चस्व स्थापन केले। तेव्हापासून मुसलमानांची भारतावर सतत आक्रमणे सुरू झाली आणि हिंदुस्थानवरती दिल्ली सल्तनतचे साम्राज्य सुरू झाले। मोहम्मद गझनीने इसवी सन 1001 ते 1027 पर्यंत भारतावरती 17 वेळा हल्ले केले। या हल्ल्यांमध्ये त्याने अनेक मंदिरं लुटून उद्ध्वस्त केली, भारतामधील कोट्यावधी रुपयांची संपत्ती लुटून नेली। त्याच्या वारसदारांनी 1186 पर्यंत पंजाबवरती सत्ता केली, पण ही सत्ता 11व्या शतकाच्या अखेरीस संपली। मोहम्मद गझनीनंतर भारतावरती मोहम्मदगिरीने हिंदुस्थानवरती हल्ले करायला सुरुवात केली। 1175 मध्ये त्याने हिंदुस्थानवरती पहिली स्वारी करून 1205 पर्यंत त्याने गुजरात, पंजाब, ग्वाल्हेर, मिरठ, दिल्ली, बुंदेलखंड, बिहारवरती अनेक हल्ले केले आणि तेथील हिंदूची मंदिरे उद्ध्वस्त केली। मोहम्मद घुरीनंतर त्याने नेमलेला हिंदुस्थानाचा त्याचा सुभेदार कुतुबुद्दीन ऐबक याने 1206 मध्ये दिल्ली येथे गुलाम घराणे स्थापन केले। ऐबक हा दिल्लीचा पहिला सुलतान। त्यावेळेसपासून दिल्लीच्या तख्तावर मुसलमानांचा अंमल सुरू झाला आणि तेव्हापासून दिल्ली हे राजधानीचे ठिकाण बनले, जे आजपर्यंत आहे। कुतुबुद्दीन ऐबकने स्थापन केलेल्या गुलाम घराण्याने दिल्ली येथे 1206 ते 1290 पर्यंत राज्य केले। यानंतर खलजी घराण्यातील सुलतानांनी 1290 ते 1320 पर्यंत दिल्ली येथे राज्य केले। जलालुद्दीन खलजी हा खलजी घराण्याचा संस्थापक होता। याच घराण्यातील अल्लाउद्दीन खलजी याने 1290 ते 1301 दरम्यान गुजरात, रणथंबोर, चित्तोड, माळवा, मारवाड, जोलोर इत्यादी अनेक ठिकाणी सत्ता स्थापन केली।
त्यानंतर त्याने दक्षिण हिंदुस्थानात स्वारी करून इस्लामी धर्माचा प्रसार करायला सुरुवात केली। खलजी घराण्याच्या काळात हिंदुस्थानाचा जितका मुसलमान सत्तेचा विस्तार झाला होता तेवढा पूर्वी कधीच झाला नव्हता। खलजी सुलतानांची दिल्लीपासून कन्याकुमारीपर्यंत सत्ता होती। त्यानंतर 1320 मध्ये खलजी घराण्याची सत्ता संपली आणि त्यानंतर तुघलक सुलतानांनी हिंदुस्थानवरती 1320 ते 1412 पर्यंत राज्य केले। घियासुद्दीन हा तुघलक घराण्याचा संस्थापक होता। घियासुद्दीन तुघलक नंतर गादीवर आलेला मुहम्मद तुघलक हा खूप जुलमी आणि क्रूर होता। त्याने दिल्लीची राजधानी मोडून महाराष्ट्रामध्ये देवगिरी म्हणजेच आताचा दौलताबाद येथे राजधानी हलवली। 1398 मध्ये तैमूरलंगने हिंदुस्थानावरती स्वारी केली। मुहम्मद तुघलकाचा पराभव करून त्याने दिल्लीत स्वतःला बादशाह म्हणून जाहीर केले। खूप संपत्ती लुटून जाळपोळ करून तो पुन्हा परत गेला। पुढे खिजरखान या सय्यद घराण्याच्या संस्थापकाने मुहम्मद तुघलकास पकडले व त्याची राजधानी हस्तगत केली। 1412 मुहम्मदाच्या मृत्यूनंतर तुघलकांची सत्ता संपुष्टात आली। 1414 ते 1451 दरम्यान सय्यद घराण्यात 4 सुलतान होऊन गेले। खिजरखान सय्यद या घराण्याचा संस्थापक होता। या घराण्यातील शेवटचा सुलतान अल्लाउद्दीनचा पंजाबचा सुभेदार बहलुल लोधीने पराभव केला आणि दिल्लीचा सुलतान झाला आणि पुढे लोधी घराण्यातील सुलतानांनी 1451 ते 1526 पर्यंत दिल्ली येथे राज्य केले। 1526 मध्ये इब्राहिम लोधी हा दिल्लीचा सुलतान झाला। पंजाबचा सुभेदार दौलत अली खान आणि इब्राहिम लोधीचा चुलत्याने सत्ता लोभापायी बाबरला दिल्लीवरती आक्रमण करण्यास सांगितले। बाबरने इब्राहिम लोधीला पराभूत करून दिल्ली बळकावली आणि अशा पद्धतीने दिल्ली येथे स्थापन झालेल्या सुलतानशाहीचा 1526 मध्ये शेवट झाला आणि 1526 मध्ये मुघल वंशाची स्थापना झाली। बाबरच्या सेनापती मीर बाकीने अयोध्येत 1528 ते 1529च्या मध्यकाळात एक मोठी मस्जिद बांधली जी बाबर मस्जिद म्हणून ओळखली गेली। 1530 मध्ये त्याच्या मृत्यूनंतर त्याचा मोठा मुलगा हुमायूं मुघल साम्राज्याचा शासक बनला। 1540 मध्ये कन्नौजच्या युद्धात शेरशाह सुरी याने हुमायूंला पराभूत केल्यानंतर हुमायूं भारत सोडून गेला आणि इसवी सन 1540 ते 1555 मध्ये अफगाणच्या शहशाह सुरी याने भारतावरती सत्ता स्थापन केली। भारतामध्ये रुपया हे चलन त्याने प्रथमच प्रचलनात आणले। हुमायूंच्या तिसऱ्या पिढीतील जलालुद्दीन मुहम्मद अकबर हा मुघल वंशाचा तिसरा शासक होता। हा अकबर बऱ्यापैकी चांगला मुघल शासक होता असं मानलं जातं आणि त्याच्यावरती जोधा अकबर नावाचा मूवी 2008 मध्ये रिलीज झाला होता। तो खूप धर्मनिरपेक्ष होता म्हणून त्याने बरेच हिंदू धर्माच्या बाजूने चांगले निर्णय घेतले होते। 1605 मध्ये अकबरच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा सलीम, ज्याला जहांगीर म्हटले जायचे, त्याने राज्यकारभारचा ताबा घेतला। जहांगीर आपल्या वडिलांप्रमाणेच उदार मनोवृत्तीचा होता। त्याने नाक, कान, हात छाटण्याच्या हिंसक शिक्षा रद्द केल्या। त्यानंतर जहांगीरचा मुलगा शाहजहां 5वा मुघल शासक बनला। शाहजहांचा विवाह अर्जुमंद बानू बेगम हिच्याशी झाला, जी पुढे मुमताज या नावाने ओळखली जाऊ लागली। शाहजहां मुमताजला 4 मुलगे आणि 3 मुली होत्या। इसवी सन 1631 मध्ये मुमताजच्या मृत्यूनंतर शाहजहांने आग्र्याच्या यमुना नदीजवळ ताजमहलचे बांधकाम सुरू केले, जे 1653 मध्ये पूर्ण झाले। मुमताजला तिथेच दफन करण्यात आले। हाच ताजमहल आज जगामधील 7 आश्चर्यांपैकी एक ठरला आहे। शाहजहांचा मुलगा औरंगजेब हा प्रचंड सत्ताकांक्षी होता। सत्तेसाठी त्याने आपल्या पित्यालाच कैद केले, भावांबरोबर युद्ध केले आणि 1659 मध्ये त्याने स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला। त्याने स्वतःच आपल्या नावामागे आलमगीर ही उपाधी लावली होती, ज्याचा अर्थ विश्वविजेता असा होतो। अकबरानंतर हाच एक मुघल बादशाह होता ज्याने बरीच वर्षे सत्ता टिकवून ठेवली। त्याच्याच काळात मुघल सत्तेचा सर्वाधिक जास्त विस्तार झाला। तो कट्टर मुस्लिम होता, त्यामुळे शीख संप्रदायाचे गुरु तेग बहादूर सिंग यांनी इस्लाम धर्म स्वीकारला नाही म्हणून कपटी औरंगजेबांनी त्याची हत्या केली। त्याने दुसऱ्या धर्मातील लोकांवर अन्याय अत्याचार केले। याचमुळे राजपूत, शीख, जाट आणि मराठा यांच्याबरोबर त्याचे वारंवार संघर्ष होत असे। मात्र छत्रपती शिवाजी महाराजांनी शेवटपर्यंत त्याला जेरीस आणले होते। त्यात भर म्हणून इंग्रज आणि पोर्तुगाल यांच्याशी त्याचा संघर्ष होत असे। त्यानेच बंद झालेली सती प्रथा पुन्हा सुरू केली। त्याने अनेक मंदिरे तोडून त्या जागी मस्जिद बांधल्या। महाराजांनी त्याच्या नाकीनऊ आणले होते।
म्हणूनच तो महाराजांना पकडण्यासाठी दिल्ली सोडून औरंगाबादमध्ये आला होता, पण महाराज काही त्याच्या हाती आले नाही आणि 3 मार्च 1707मध्ये वयाच्या 90व्या वर्षी त्याचा मृत्यू झाला. त्याने त्याच्या कारकिर्दीत एवढे विरोधक जवळ केले होते की त्याच्या मृत्यूनंतर थोड्याच कालावधीत मुघल साम्राज्य संपुष्टात आले. त्याच्यानंतरचे मुघल वंशज फार काळ शत्रूंपुढे टिकाऊ धरू शकले नाहीत. मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. तसेच आपण शिवाजी महाराजांच्या आयुष्यावरती आणि त्यांच्या पराक्रमांवरती एक व्हिडिओ सिरीज चालू केली आहे. ती पाहण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या प्लेलिस्टला क्लिक करा. धन्यवाद.